सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर। चांगलं भजन केलं, धन्यवाद। खरं कीर्तनच याला म्हणतात। काहीला वाटत होतं उभं राहून नाचाय पाहिजे आहे ना, त्या कोपऱ्यातल्या पोरांना नाचा वाटत होतं वगैरे, असं नाचायचं ना। मग नाचू कीर्तनाचे रंगी, नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे 4-5 दिवसाचे। जन्म तृणाग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी। हरी उच्चारणी अनंत पापरासी, जातील लया शिक्षण मात्रे। घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे, ऐसा नामाचा महिमा। चांगलं भजन केलं, धन्यवाद। जेवून आलात का? बोला ना। सकाळी जेवणार आहात का? जेवणार आहे। ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है। क्या बात है। शरीर चालण्यासाठी जसं जेवण गरजेचं आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे। म्हणून म्हणतात ना, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची, कधी लागेल रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची। बघून घे सावळी मूर्ती सख्या त्या पांडुरंगाची। मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला। करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या गोडी लागणं गरजेचे। तुम्हाला भजनाची गोडी आहे म्हणून पुणे जिल्ह्यात आता सध्या सप्ते नाहीत, पण तुम्ही क्रांती करून दाखवली, ही भजनाची गोडीच आहे, दुसरं काय नाही। एकच सांगेल, लक्षात ठेवा, एकच सांगेल बघा, या कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी सप्ताहाला अडचण आहे। कारण डान्स बारला परवानगी आहे, दारूच्या दुकानाला परवानगी आहे, पार्ट्याला परवानगी आहे, फक्त कीर्तनाला तेवढी परवानगी नाही शासनाची। कारण कोरोना सज्ज नाही, तो फक्त कीर्तनातच येतो, दुसरीकडे जात नाही महाराज। बरं, आता ह्या चायनाच्या सगळ्या गोष्टी डुप्लिकेट आहे। चायना मॉडेल म्हणजे चाललं तर चाललं, नाही तर बंद पडतं, पण हे रोगच कसा ओरिजिनल पाठवला काय माहिती, जाता जाईना बघा। मी तर म्हणतो मास्क लावून लावून जोपर्यंत नाक चीनसारखं चपट होत नाही तवरं हे काही जात नाही। बरं, या कोरोनाने एक चांगलं केलं बघा, बायकोला कळायचंच बंद झालं वास दारूचा येतो का सॅनिटायझरचा येतो, तेवढा फायदा कोरोनानं केला। कोरोनानं काय काय चांगलं केलं महाराज, ऐका ऐका। ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता, त्याला फुल टाईम परिवाराला वेळ देता आला। कशामुळं? कोरोनामुळं। टायमावर जेवण मिळालं, कशामुळं? कोरोनामुळं। पाहिजे तेवढी झोप मिळाली, कशामुळं? कोरोनामुळं। 6 महिन्याचं राशन, बोला, खाल्ल्याला जागा ना, 6 महिन्याचं राशन फुकट मिळालं, कशामुळं? कोरोनामुळं। ज्याला मुलीचं लग्न करायचं होतं, एकरभरी विकायची वेळ येत होती, ते पैसे वाचले, कशामुळं? कोरोनामुळं। एखाद्याच्या मुलीला भांडं गिफ्ट द्यायचं होतं 10-20 हजाराचं, ते पैसे वाचले, कशामुळं? कोरोनामुळं। ऐका, कमी माणसात लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं। कमी खर्चात लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं। बिना जेवणाचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं। बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं। बिना बँडचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं। बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं, कळलं? कोरोनामुळं। ऐका दादा, लक्ष देऊन ऐका, जे 8 दिवसाला आजारी पडायचं त्याचा दवाखानाच बंद झाला। पोरगं म्हणे, बाबा तुम्ही आजारी पडायचे, आता बरं वाटतं, आता काय नाही। त्याला माहिती आहे आता दवाखान्याचं नाव काढलं की मुक्काम 14 दिवस तिकडेच आहे आपला,
त्याचा दवाखाना बंद झाला कोरोनामुळं. जे जास्त हवेत होतं त्याला जमिनीवर आणलं, कोरोनानं आणलं महाराज. जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते लॉकडाऊनमध्ये गावात आलं. त्याला वाटलं गावात जायला आपल्याला कोण अडवतंय, आपल्या वाडीत. गावातलं फाटकं बी म्हणे 14 दिवस वावरात. साहेब असाल मुंबईचे, इथं जमत नाही. लक्षात ठेवा. तेव्हा त्याची नशा गेली, हे कोरोनामुळं कळालं. ऐका, सांगेन मी तुम्हाला बघा, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात, परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते. ही किंमत कळाली, कोरोनामुळं कळाली महाराज. घरच्या अन्नाची किंमत कोरोनानं जाणून दिली. ऐका, ज्यानं सांगू, मुंबई पुण्याचं घर कधी मायबापाला दाखवलं नाही, त्या पोराला गावात घेण्यासाठी मायबापानं गावासोबत वैर पत्कारलं. तेव्हा मायबापाची परिवाराची किंमत कळाली, या कोरोनामुळं कळाली. सांगेन मी तुम्हाला. ऐका बरं, आता या कोरोनावर लस आली, पण ही लस आल्या आल्या पहिल्यांदा गावातल्या काड्या करणार राहील द्या. ते मेले तर सप्ताह सुरक्षित आणि वाचले तर लस सुरक्षित, बरोबर. आता याच्यापेक्षा दुसरं काय सांगता येणार आहे मला सांगा. मांजर आडवी गेली तर लोक म्हणतात काम होत नाही. 10 मांजरी आडव्या जाऊ द्या, मी सांगतो गॅरंटीनं काम होईल. पण एक माणूस आडवा गेला तर सप्ताह बंद पडतो. मांजरीपेक्षा बेकार अवलाद आहे बघा ही. म्हणून माणसाला चांगला माणूस होण्याची गरज आहे. देव आपण होऊ शकत नाही, पण चांगला माणूस व्हा. ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए मंदिर वहां बन जाए. आपण जाऊ तिथं मंदिर उभं राहिलं पाहिजे, याला कर्म म्हणतात. ते कर्म केलं छत्रपती शिवाजी महाराजानं, म्हणून अरबी समुद्रात सुद्धा स्मारक उभं राहायला लागलं. ऐका बरं, आपल्या लेकरांवर आपण ते संस्कार टाकणं. जिजाऊ आईसाहेबांनी शिवबा राजावर संस्कार टाकले, म्हणून आपल्याला हिंदवी स्वराज्य पाहायला मिळालं. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्या संस्कृतीला जपा. भारत संस्कृती प्रधान देश आहे. अरे जिजाऊ आईसाहेबांना राजांवर संस्कार टाकले म्हणून स्वराज्य मिळालं. एका वाक्यात शिवाजी नावातली ताकद सांगतो. ऐका, 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. केलेल्या कर्माची पावती आहे. एक म्हणे महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलतात, शिवाजी महाराज काही देव होते का? त्याला म्हणलं दादा, शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगू शकतो. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील, आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एकच राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून म्हणतात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, प्राणपणानं लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव राजगड किल्ल्याच्या दगडावर. त्या राजानं आपल्यासाठी महाराज एकच सांगेल बघा, आपण आपल्या धर्माबद्दल जागा राहा, आपण आपल्या धर्माबद्दल जागा राहा, आपल्या संस्कृतीला जपा. जाता जाता एकच सांगेल, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, व्यसनापासून दूर राहा, भ्रूण हत्या थांबवा आणि लहान लेकरांवर चांगले संस्कार टाका. आपल्या सीमेवरचे जवान आपल्यासाठी मरतात, कधी त्यांची आठवण करा. 2 दिवसापूर्वी मागच्या वर्षी झालेला पुलवामाचा हल्ला, त्याला मागच्या 2 दिवसात 1 वर्ष पूर्ण झालं. म्हणून एकच सांगेल बघा, झोपता वेळेस 2 माणसाची आठवण काढून झोपा. पहिली आठवण ठेवा ज्याच्यामुळं 2 टायमाचं अन्न खायला मिळतं, तो शेतकरी. आणि दुसरी आठवण ठेवा ज्याच्यामुळं घरात आपण सुखानं रात्रभर झोपलेले आहोत, तो भारताचा सैनिक. इथं जर कोणाचे पोरं मिलिटरीत असतील तर त्या मायबापासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्यांनी आपल्या काळजाचा तुकडा या देशाच्या सेवेसाठी समर्पित केलं ना दादा, त्या मायबापाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. मी एक सांगेन बघा तुम्हाला, ऐका, या देशाला 2 टायमाचं अन्नधान्य पुरवणारे गरीब शेतकरी आहेत, आणि या देशाचं रक्षण करणारे सुद्धा याच गरिबाचे आणि शेतकऱ्याचे पोरं आहेत. सांगेन तुम्हाला, आपण जर एखाद्या भारताच्या नकाशाकडे पाहिलं ना, पटकन लोक त्या भारताच्या नकाशात आपला महाराष्ट्र कुठे शोधण्याचा प्रयत्न करतील. आपला महाराष्ट्र मिळाल्यानंतर आपला जिल्हा,
आपला तालुका आणि आपलं गाव त्या भारताच्या नकाशावर शोधल्याशिवाय तो नकाशा खाली ठेवणार नाहीत. पण एखाद्या मिलिटरीवाल्याची बायको जेव्हा भारताच्या नकाशाकडे पाहते ना, ती महाराष्ट्र नाही पाहत, जिल्हा नाही पाहत, तालुका नाही पाहत, गाव नाही पाहत, मग काय पाहते? माझा नवरा कोणत्या बॉर्डरवर उभा आहे आणि कोणत्या बॉर्डरवर उभा राहून देशाची सेवा करतोय, मिलिटरीवाल्याची बायको एवढंच पाहत असते. काय करते दादा मिलिटरीवाल्याची बायको? ऐका, कर्नल संतोष महाडिक या भारतासाठी शहीद झाल्याच्या नंतर संतोष महाडिकांची पत्नी स्वाती महाडिकांनी शपथ घेतली, माझ्या पतीचं प्रेम माझ्यापेक्षा या देशावर आणि वर्दीवर जास्त होतं आणि या देशाची सेवा करत असताना माझ्या पतीनं देहाचं बलिदान दिलं, पण माझ्या पतीची अपूर्ण राहिलेली इच्छा मी मिलिटरीमध्ये जाऊन पूर्ण करणार, म्हणून स्वाती महाडिकांनी मिलिटरी जॉईन केली. आज ही आपल्या देशाची पत्नी करते. जेवढा सैनिकाचा, एक पॉईंटला इको ठेवा, एक पॉईंटला इको द्या, जेवढा सैनिकाचा त्याग आहे तेवढा त्याच्या परिवाराचा सुद्धा या देशासाठी त्याग आहे. महाराज मी सांगेल बघा तुम्हाला, या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय जगण्यासाठी आहे, पण या जगात भारतात एकच नोकरी मरण्यासाठी आहे, ती फक्त मिलिटरीवाल्यांची. महाराज एका गरीब घरचा पोरगा मिलिटरीत गेला होता, 6 महिने मिलिटरीत जाऊन त्याला पूर्ण झाले, पण 6 महिन्यात एक सुद्धा सुट्टी मिळाली नाही. पण 6 महिन्यानंतर दिवाळी जवळ आली आणि गावातल्या प्रत्येक घरी दिवाळीचा आनंद साजरा होत होता. प्रत्येकाच्या घराला कलर दिलेले आहे, लाईटिंग सोडलेले आहे, आकाश दिवे लावलेले आहे, रांगोळ्या काढलेल्या आहे, पण गावात एकच घर असं होतं ना, तिथं ना कलर, ना लाईटिंग, ना आकाश दिवा, ना रांगोळी. पोरगं येतं आहे का नाही याच्याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. बघा तेवढ्यात एक पोस्टमन आला आणि त्याच्या हातात एक पत्र होतं आणि त्या पत्रात असं लिहिलेलं होतं, आई उद्या सकाळच्या गाडीने मी दिवाळीसाठी घरी येणार आहे. आईला एवढा आनंद झाला ना, पळतच गल्लीतल्या बायांकडे जाते, उद्या माझा बाळू घरी येणार आहे, माझं पोरगं सुट्टीवर येणार आहे, आमची खरी दिवाळी उद्या चालू होणार आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे दादा. कुणाला बाप येणार याचा आनंद, कुणाला पती येणार याचा आनंद, तर कुणाला मुलगा येणार याचा आनंद. त्या आनंदात रात्रभर कुणाला झोप येत नाही. बघा असं असतं ना, दुःखाच्या रात्री झोप येत नाही आणि आनंदाच्या दिवशी कोणी झोपायला तयार होत नाही. ऐका, करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी आई 6 महिन्यानं पोरगं येणार, तिला कशी झोप लागणार. महाराज दिवाळीचा फराळ बनवायला सुरुवात करतात. बोलण्यात गप्पा मारण्यात सूर्योदय कधी होतो कोणालाच कळत नाही. पोरगी पप्पाची वाट पाहत दरवाज्यात बसते, तिची आई शेजारी बसते, म्हातारे आईवडील खुर्ची टाकून बाहेर बसतात, पण सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली असते. खेड्यात येणाऱ्या सहसा 3च गाड्या असतात, सकाळ दुपार संध्याकाळ. सकाळची गाडी तर गावामध्ये येते आणि एक माणूस बसमधून खाली उतरतो. आईची नजर फक्त दरवाजाकडे असतं, माझं पोरगं कधी उतरते. 40-45 प्रवासी त्या बसमधून खाली उतरतात, पण त्यापैकी हिचं पोरगं उतरत नाही याचं तिला दुःख वाटतं. पतीला म्हणते, अहो बाळू तर सकाळच्या गाडीने येतो बोलला होता, काल नसेल पोरगं, मला शंका वाटते. बाप म्हणतो, शंका करू नको, लांबून यायचं त्याला, येईल ना दुपारच्या गाडीनं, आपण दुपारच्या गाडीची वाट पाहत बसू. सर्वजण दुपारच्या गाडीची वाट पाहत बसलेले असतात. एखादा चातक पशी जसं पावसाच्या थेंबाची वाट पाहतो ना, तसं परिवार दुपारच्या गाडीची वाट पाहत होता. चित्र डोळ्यासमोर आणा, सर्वांची नजर रस्त्याकडे लागलेली आहे. दुपारच्या गाडीची वेळ झालेली आहे. जशी जशी दुपारच्या गाडीची वेळ जवळ येते ना, तसं तसं प्रत्येकाचा आनंद वाढत असतो. दुपारच्या गाडीची वेळ झाली, सर्वांची नजर रस्त्याकडे लागली, पण अशा वेळेला त्या रस्त्यानं दुपारची बस गाडी न येता मिलिटरीची फुलानं सजवलेली एक ॲम्ब्युलन्स गाडी येते बघा, आणि पाहेपर्यंत ती त्यांच्या दारात येऊन थांबते. त्या मायबापाला माहिती नसते गाडीत काय. त्याच्यातून एक बंद पेटी खाली उतरवतात. ती पेटी जेव्हा उघडतात तेव्हा तिरंग्यानं झाकलेलं आपलंच पोरगं मायबापानं पाहिलं, धाडदिशी जमिनीवर शरीर सोडून दिलं. या वर्षीच्या दिवाळीचा प्रसंग कळलं ऋषिकेश जोंधळे कोल्हापूरचा. दिवाळीच्या दिवशी वारला हे घरच्यांना कळालं, आणि भाऊबीजेच्या दिवशी भाऊ न येता त्याची डेड बॉडी घरी आली आणि बहिणीला ती डेड बॉडी बघावं लागली, तिला ओवाळावं लागलं. महाराज ही परिस्थिती आहे. लक्षात ठेवा, छाती बोडून मायबाप रडायला लागले, पत्नी रडायला लागली, पण चिमुरड्या लेकराला कळत नव्हतं हे कशासाठी रडतात. ती पोरगी आईला म्हणते, आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही, आई तुम्ही का रडता, पप्पा का बोलत नाही. त्या आईनं काय उत्तर द्यावं. त्या आई एकच सांगते, बाळा तुझ्या पप्पाला झोप लागली. आई मग उठव ना पप्पाला, पप्पा माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना. आई उठव ना पप्पाला. लहान लेकराच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख असतं लहान वयात बापाचा आधार जाणं. पोरगी बापाजवळ जाते आणि स्पर्श करून उठवण्याचा प्रयत्न करते, पप्पा उठा ना पप्पा, तुम्ही माझ्यासाठी ड्रेस आणणार होते ना पप्पा, पप्पा तुम्ही बोलत काय नाही. त्या लेकराला काय माहिती, माझे पप्पा आता कधीच बोलणार नाही आणि माझे पप्पा कधीच उठणार नाही.
महाराज, स्त्रीच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख तरुण वयात पतीचा आधार जाणं. म्हाताऱ्या माणसाच्या जीवनातलं सर्वात मोठं दुःख म्हातारपणचा आधार असणारा पोरगा जाणं. आज कुणाचा तरी बाप या जगातून निघून गेला होता, कुणाचा तरी पती गेला होता, तर कुणाचा तरी म्हातारपणचा आधार असणारा पोरगा गेला होता. हसतं खेळतं घर एका क्षणात रस्त्यावर यायला वेळ लागला नाही. असाच अनुभव या कोरोनाच्या काळात अनेक परिवारांना आला. हसते खेळते घर परिवारानं उजाडून टाकले महाराज, आणि ते परिवार रस्त्यावर यायला वेळ लागला नाही. लक्षात ठेवा, त्या पुरीच्या भावना एका काव्यामध्ये व्यक्त करतात. बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, लौटाओगे आप जल्दी ऐसा के कर चले गए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, पुल पुलिया सड़क आपने कहते हैं बम से उड़ा दिया, कैसे पढ़ूं और क्या करूं जो भविष्य मेरा चुरा लिया, लौटाओ पापा घर जल्दी अब तुम हम सब के लिए, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा दे जहाँ तुम चले गए, चिट्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, कर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, कर चले हम विदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, दिल दिया है सारे भारतीय माझे बांधव आहे, या सद्भावनेने जगणं गरजेचं आहे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला एकच सांगेल, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो गुरु, आणि आपल्यासाठी ते मरतात. एकच सांगेल बघा, मी सीमेवर उभा राहून लढू शकत नाही, पण जे लढतात त्यांचं कर्तृत्व जरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर ही माझी एक देशसेवाच आहे. म्हणून पुन्हा एकदा आपले 24 तास ज्यांच्यामुळं आनंदानं जातात त्यांच्याबद्दल 10 मिनिटं कीर्तनात आपण बोलणं वावगं नाही. लक्षात ठेवा, ते तिकडं आहेत म्हणून आपण आनंदानं कीर्तन ऐकू शकतो. लक्षात ठेवा. म्हणून एकच सांगेल, पुन्हा एकदा जाता जाता सर्वांना धन्यवाद देतो. अतिशय सुंदर सप्ताह आहे तुमचा. आम्ही एवढ्या वेळ कौतुक करत नाही महाराज, आम्हाला रोज 2-2 कीर्तन आहे. मी रात्री वाशिमला होतो विदर्भात आणि आता इथं आलोय. उद्या सकाळचं मला 40 गावला कीर्तन आहे, पुन्हा रात्रभर प्रवास आहे. पण एकच सांगेल, इथं आल्यानंतर भाग गेला शीन गेला, अवघा झाला आनंद.
म्हणून मी तुम्हा गावकऱ्यांना सर्वांना एक विनंती करेल, तुमच्या आपापसात किती बी मतभेद असू द्या, फक्त ते या मंडपात आणू नका एवढीच मी तुम्हाला विनंती करेल. आणि एकच सांगेल, आपला सप्ताह असाच मोठा होत राहू. जोपर्यंत तुमच्याकडून शक्य आहे तोपर्यंत तुम्ही करा. आणि तुम्ही थकल्यानंतर सांगा सानप महाराज तुम्हाला फुकट येऊन इथं कीर्तन करायचंय, तेही आम्ही करायला तयार. पण एवढंच सुंदर असलं पाहिजे हे सगळं, बरं का, एवढ्याच वैभवात असलं पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मृदंगाचार्य चंद्रकांत महाराज पांचाळ, संतोष महाराज, गणेश महाराज, मधुकर महाराज, वारकरी शिक्षण संस्थेतील महाराज मंडळी, साऊंड सिस्टीम, श्रोते मंडळी, सर्व कोल्हे महाराज, सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी 5 मिनिटं जास्त झाले त्याबद्दल क्षमा, माफी. वाणीला विराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. चला विनेकरी सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मुक्काम पोस्ट ढोरेवाडी, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या संत सेवा ट्रस्ट या यूट्यूब चॅनलवर.